मागे मैदानामध्ये जे सगळे भाविक आहेत सगळ्यांनी पुढे येऊन बसा. आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्रीराम जन्मभूमीचे कोषाध्यक्ष आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन सदैव लाभतं असे स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सगळ्यांना विनंती आपण पुढे येऊन बसा. कथेची सुरुवात आपण बरोबर लवकर करणार आहोत, त्यामुळे सर्व भाविकांना विनंती आपण सगळ्यांनी पुढे येऊन बसा. स्टेजच्या समोर या, मागे बसू नका, थोडं पुढे या इकडे स्टेजच्या समोर. मागे जे भाविक आहेत मैदानाच्या बाजूला सगळेजण पुढे येऊन बसा पटापट. चला, कृषी प्रदर्शनाच्या बाजूला, भोजन कक्षाच्या बाजूला जे पाहुणे मंडळी आहेत, आजूबाजूला जे सगळे भाविक आहेत सगळ्यांना सांगतो, श्रीराम जन्मभूमीतून आज कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज येत आहेत. हा खूप दुर्लभ लाभ आहे. आज योगायोग असा आहे की आपण सगळेजण कथेसाठी भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित असतो, परंतु आता आपण थोड्या वेळासाठी कमी आहात, तर सगळ्यांना दर्शनाचा लाभ आहे. आजूबाजूला जे सगळे भाविक आहेत, श्रीराम जन्मभूमीमधून एक पदस्पर्श झालेला व्यक्ती अर्थात स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज आज आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित होत आहेत. आजूबाजूला जे सगळे भाविक आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे आपण स्टेजच्या समोर येऊन बसावं. सुनील शेठ, सुनील भाऊ, पटकन लावा. मागे जे भाविक भक्त आहेत सगळ्यांना विनंती आपण पुढे येऊन बसा. माझं बंद नका करू. महाराजांचं आगमन या ठिकाणी होतंय. आजच्या या परमपूज्य स्वामी गगनगिरीजी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहातील 8व्या पर्वातला आज हा दुग्ध शर्करा योग आज आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी श्रीराम जन्मभूमीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. महाराजांचं या सोहळ्याच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत करतो. आज ही दुग्ध शर्करा योग आणि सुंदर दर्शनाचा लाभ महाराजांच्या आपल्या सगळ्यांना होतो. एकदा जोरात टाळ्या वाजून आपण सगळेजण स्वागत करूया महाराजांचं. या अखंड हरिनाम सप्ताहाचा आज 3रा दिवस आणि आजच्या या 3ऱ्या दिवशी आपल्या सगळ्यांना सुंदर हा दुर्लभ लाभ महाराजांचा या ठिकाणी होतोय.